नमस्कार. हा फोटो बघून तुम्ही ओळखल्याच असाल की हे शाल्मलीचं झाड आहे. यालाच आपण बोलीभाषेत काटेसावर देखील म्हणतो. याला सिल्क कॉटन ट्री किंवा रेड कॉटन ट्री असेही म्हणतात. याचा पुष्कळ प्रकारे आपण उपयोग करू शकतो. फुलं, काटे, त्वचा, त्याचं मूळ या सर्वांचा उपयोग करू शकतो. याचा रस मधुर आणि कशा आहे, हे थंड असतं अतिशय. त्याचं वीर्य शीत आणि विपाक हा त्याचा कटू आहे. ह्याच्या गुणधर्मामध्ये तो ग्राही, स्तंभन, सूज कमी करणारा, जखम भरून काढणारा आणि मुळात रक्तपित्त कमी करणारा म्हणजेच रक्तदृष्टी कमी करणारा आहे. ह्याचा पर्याय मोचरस, कंठद्रुम, रक्तपुष्प असेही याला म्हणतात. ह्याचा उपयोग आपण बघूयात. उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे रक्तातली उष्णता वाढते आणि त्याच्यामुळे नाकाचा घोळणा फुटणं म्हणजेच नाकातून रक्त येणं, लघवीला जळजळ होणे किंवा लघवीतून रक्त जाणे किंवा मासिक पाळीच्या दरम्यान अति रक्तस्राव होणे म्हणजे अंगावरून खूप ब्लिडिंग होणे, तसेच अंगावरून पांढरे जाणे यामध्ये याचा खूप चांगला उपयोग होतो. त्वचेच्या विकारांमध्ये स्पेसिफिकली चेहऱ्यावर पिंपल्स येणे, चेहऱ्यावर मुळमळ येणं याच्यामध्ये याचा खूप छान उपयोग होतो. ह्याचा 2 प्रकारे आपण उपयोग करू शकतो. एक तर फुलांचा उपयोग करू शकतो, जे पाण्यामध्ये घालून त्याचं पाणी पिऊ शकतो किंवा त्याची फुलांची भाजी देखील करू शकतो. काटे जे असतात झाडाचे ते दुधात उगाळून त्याचा चेहऱ्याला लेप देखील करू शकतो. तसेच हे डायजेस्टिव्ह सिस्टीमवर जाणारं देखील औषध आहे. ज्यांना लूज मोशन होतं म्हणजे जुलाब लागतात, अशा वेळेस याच्या चूर्णाचा वापर केला तर नक्कीच लूज मोशन थांबवण्यासाठी ह्याची मदत होते. जर तुमच्याजवळ हे झाड असेल तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. थँक्यू.